मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी स्थळं निवडून दिलेली आहेत तुम्हाला. सगळ्या मुली सुंदर, शिकलेल्या आणि ऋषी सरांना शोभतील अशाच आहेत. तुम्ही एकदा पाहून घेतलं तर बरं होईल. शेवटी तुमच्या स्टेटसला शोभणारं स्थळ पाहिजे. मुलांचं काय हो, ती फार काही खोल विचार करत नाही. त्यासाठी घरातल्या मोठ्यांची पसंती महत्त्वाची. आणि तुम्हाला पसंत पडली मुलगी तर पुढची बोलणी करायला काही हरकत नाही. वाव, शी लुक्स ब्युटिफुल. बघा तुम्ही दोघं. या मुलीचं काय नाव, हिची काय माहिती? लेट मी सी. ओ, गायकवाड. श्रुती राजे गायकवाड. MBA केलंय आणि मूळ गाव सातारा. सध्या मुंबईमध्ये एका आयन आरो कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करते. आणि फॅमिली म्हणजे वतनदार घराणं आहे. नाईस, व्हेरी नाईस. रोहित, काय वाटतंय? आय थिंक शी इज द राईट चॉईस फॉर ऋषी. घराणं आणि मुलगी मला सुद्धा उत्तम वाटते. सोयरीक चांगली जमेल. मला असं वाटतं आई की हा फोटो आपण एकदा ऋषीला पण दाखवूया. मॅडम, मी आमच्या ऋषीशी बोलते आणि मग तुम्हाला कळवते. राधिका, यांना सी ऑफ कर. नमस्कार. रोहित, तू काय म्हणालास? हा फोटो आधी आपल्याला ऋषीला दाखवायला हवा का? तुला काय वाटतं, तो आपल्या विरोधात जाईल? तसं नाही आई, पण ऋषीचं ओपिनियन घेणं सुद्धा महत्त्वाचं वाटतं मला. मुलांना सूट दिली की काय होतं हे आपण पाहिलं. आता ऋषीचं लग्न होणार आणि या घरात सून येणार, ती फक्त माझ्या पसंतीची. अँड दिस इज फायनल. ऋषी, कुठे आहेस तू? मला माहिती आहे तुझ्या मनात कमळीने घर केलंय आणि आई इथे तुझ्या लग्नाची बोलणी सुरू करतील. एकदा जर का आईंनी या स्थळावर शिक्कामोर्तब केलं ना, तर काही बदलू शकणार नाही.